तर भक्तांनो, ह्या व्हिडिओमध्ये असा पर्याय आहे, जर तो तुम्ही निवडला तर तुम्हाला पैसे कधीच कमी पडणार नाहीत. अमावास्येच्या दिवशी नक्की असे करायचे तरी काय? आपण खूप वेळेला बघतो की शेजाऱ्यांकडे, आपल्या नातेवाईकांकडे खूप पैसे असतात, पण तुम्हाला हे माहीत नसतं की ते त्या पैशासाठी नक्की करतात काय? तो मिळवण्यासाठी किंवा तो टिकवण्यासाठी करतात काय? तर जाणून घेऊया या व्हिडिओमधला तो उपाय. खालील सांगितलेला उपाय श्री स्वामी समर्थांच्या लेखामध्ये खूप वेळेला संबोधला गेलेला आहे. तुम्ही याचे अवलोकन नक्की करा, म्हणजे तुमच्या येणाऱ्या संपत्तीमध्ये किंवा तुमचा अडकलेला पैसा, तुमचे गुप्तधन तुम्हाला नक्की प्राप्त होईल. नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. तर आज आपण अमावास्यामुळे आपल्या धनावर नक्की परिणाम काय पडतो ते आपण बघणार आहोत. अमावास्या का विशेष मानली जाते? लोकमान्यतेनुसार अमावास्या हा दिवस ऊर्जेचा बदल होण्याचा आणि जुनी अडचण संपवण्याचा आणि नवीन मार्ग सुरू होण्याचा असा मानला जातो. याच दिवशी केलेल्या काही गोष्टी पैशाचा अडथळा वाढवतात, तर काही उपाय केल्यास धनमार्ग मोकळा होतो असं म्हटलं जातं. परंपरेनुसार सांगितला जाणारा तो एक उपाय फार मोठा नाही, फार खर्चिक नाही, पण अमावास्येच्या सकाळी किंवा संध्याकाळी केल्यास याचा परिणाम वेगळा जाणवतो असे लोक सांगतात. आता अमावास्येला तुम्ही खाली सांगितलेले पर्याय नक्की आत्मसात करा, म्हणजे तुमच्या धनामध्ये नक्की फरक पडेल. घरातला एक कोपरा निवडा. घरात असा एक कोपरा निवडा जिथे जास्त वावर नसतो. लोकमान्यतेनुसार आणि वेगवेगळ्या कादंबऱ्यांमध्ये आणि धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिलेल्यानुसार हा कोपरा साठलेली नकारात्मक ऊर्जा धरून ठेवतो आणि तीच ऊर्जा पैशाला अडवते. त्या कोपऱ्यात एक साधा दिवा लावा. काहीजण तुपाचा लावा, तर काहीजण तेलाचा वापरा. दिव्यासमोर एक छोटा शब्दप्रयोग. परंपरेनुसार असं मानलं जातं की अमावास्येला बोललेले शब्द हे जास्त प्रभावी असतात. दिव्या लावल्यानंतर मनात किंवा हळू आवाजात म्हणतात, ज्या कारणाने माझा पैसा अडतो ती अडचण आजपासून दूर जाओ, हे 3 वेळा म्हणा. कोणी मंत्र म्हणा, तर कोणी हे साधे शब्द, पण ह्या शब्दांचा खूप महत्त्व आहे. त्या दिवशी ही एक गोष्ट टाळा. सूर्यास्तानंतर अमावास्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. पैशाची थट्टा किंवा अपमान करू नका. पैसा कधीच पुरत नाही असं बोलू नका. या गोष्टी केल्यास उपाय निष्फळ होतो असं सांगितलं जातं. लोक काय अनुभवतात आणि लोक काय सांगतात, हा उपाय केल्यानंतरच लगेच चमत्कार झाला असं नाही, पण अचानक एकदा अडकलेला पैसा मिळाला किंवा कामाची संधी आली, खर्चावर आपोआप नियंत्रण आलं, मन अधिक सकारात्मक झालं, असा अनुभव आल्याचं सांगितलं जातं. परंपरेनुसार मन बदललं की मार्ग बदलतो आणि मार्ग बदलला की पैसा टिकतो असं म्हटलं जातं. हा उपाय खरंच काम करतो का? तर हा उपाय श्रद्धेवर, तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. याला कोणी अंधश्रद्धा म्हणतो, तर कोणी परंपरा, तर कोणी मानसिक शक्ती. पण एक गोष्ट नक्की, लोक आजही हा उपाय करतात. म्हणूनच हा उपाय पिढ्यानपिढ्या सांगितला जातो. शेवट महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर कोणालाही अंधश्रद्धा पाळायला सांगितलेली नाही, पण परंपरेनुसार लोक काय मानतात हे सांगण्यासाठी आहे. पैसा टिकण्यासाठी मेहनत, शिस्त आणि योग्य निर्णय महत्त्वाचे आहेत, पण काही लोक या छोट्या उपायांमधून मनाला आधार आणि सकारात्मकता मिळवतात.